नमस्कार। या सत्रामध्ये आपण मेजरिंगसाठी फॉर्म कसा तयार करायचा हे शिकणार आहोत। या सत्राच्या शेवटी तुम्हाला पुढील गोष्टी समजू शकतील। ड्रेस फॉर्म बद्दल माहिती, पिनहेड गाईडचे वर्णन करणे, बस्ट ब्रिजचे माप घेण्याचे टप्पे स्पष्ट करणे आणि आर्म होल खोलीचा चार्ट स्पष्ट करणे। जे कापड शिवले जाणार आहे त्याच्या आर्टिकलवर त्रिमितीय म्हणजे 3 डायमेन्शनल व्ह्यू देण्यासाठी ड्रेस फॉर्मचा वापर केला जातो। सर्व आकार आणि प्रकारांमध्ये ते येतात आणि कापडाच्या जवळपास प्रत्येक कपड्यांची आर्टिकल्स बनवता येतात। जेव्हा एखादा कापडाचा तुकडा तयार केला जातो, तो कापडाचा तुकडा कशा प्रकारे दिसू शकेल याची कल्पना करण्यासाठी तो तेव्हा ड्रेस फॉर्मवर टाकून बघता येऊ शकते। त्यानंतर ड्रेसच्या फॉर्मच्या स्वरूपावर बदल करता येऊ शकतात। फॅशन इन्स्टिट्यूट, कपड्यांच्या फॅक्टरीमधील सॅम्पलिंग विभाग, बुटीक हाऊसेसमधील आणि हाउटे काउचर म्हणजे महागडे डिझायनर्स ड्रेस फॉर्म्सचा वापर करतात। ड्रेस फॉर्म ड्रेपिंग पद्धतीद्वारे डिझायनिंगमध्ये चांगली समज आणि अधिक चांगली संधी मिळते, कारण फॅब्रिक कापण्यापूर्वी आपण ड्रेपिंग शैली अनेक वेळा बदलू शकतो। दुमडलेल्या भागाच्या 2 कडा धरून ठेवण्यासाठी व 2 भाग जोडण्यासाठी पिनांचा वापर केला जातो। हे सर्व प्रकारच्या पॅकिंगमध्ये पॅकिंगच्या फोल्डिंगचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या क्लिप सारखे वापरले जाते। पिन धातूपासून तयार केली जाते। सरळ पिनांची लांबी अर्धा इंच ते 1 ते 7 अष्टमांश पर्यंत असते। टोकदार, न गंजणाऱ्या, न तुटता वाकू शकणाऱ्या पिनांचा शक्यतो शोध घ्यावा। स्टाईल लाईनची जागा ठरवण्यासाठी मलमल किंवा ड्रेस फॉर्मच्या आरपार एकामागोमाग एक पिना लावून पिनांच्या खुणा केल्या जातात। तसेच हे ड्रेपिंग प्रक्रियेतही वापरले जाते। पिन कुशन्स विविध प्रकारची मिळतात। ही पिना व सुयांना टोकदार आणि स्वच्छ करतात। प्लास्टिक मनगटी बँड भोवती गुंडाळलेले एक आयताकृती मनगटी बँड पिन कुशन्स हे पिना ठेवण्यासाठी तसेच हेमच्या खुणा करण्यासाठी व सहज पिना घालता याव्यात यासाठी चुंबकीय ग्रॅबर प्रकारच्या नेट खुणा करण्यासाठी योग्य असतात। आता एक टास्क करूयात। हे करण्यासाठी तुम्हाला खालील उपकरणांची गरज आहे: मेजरिंग टेप, ड्रेस फॉर्म, कागद किंवा वही आणि पेन्सिल किंवा पेन। मेजरिंगसाठी फॉर्म तयार करणे हा टास्क करायचा आहे। बस्ट ब्रिज मोजण्यामध्ये खालील टप्प्यांचा समावेश होतो। सगळ्यात आधी कापडाची एक 1.5 बाय 26 इंचाची एक पट्टी कापा। त्यानंतर कडांपासून मध्यापर्यंत दुमड घाला आणि पुन्हा दुमडा। आता साइड सीमच्या 1 इंच जागा सोडून बस्ट पॉइंट्स ठेवा। बस्ट पॉइंट्स मधून पिना घाला। मध्यवर्ती रेषेची एक खूण करा। जर टेप खराब झाला असेल तर वेस्ट लाईन टेप बदला। आता पेन हेड गाईड्स बघूयात। रिज किंवा रोल लाईन आर्म होलच्या मध्ये प्लेट स्क्रू बरोबर आणि सेंटर नेकच्या खाली 3 बाय 8 इंच खाली पिना घुसवा। आर्म होल डेप्थ चार्ट भरण्यासाठीचे टप्पे येथे देण्यात आले आहेत। सगळ्यात आधी फॉर्मचे आर्म होल डेप्थ कुठे आहे ते आधी पहा आणि या फॉर्मच्या आकाराला प्रतिसाद देतील असे मेजरमेंट निवडा। साइड सीमवर आर्म होल प्लेटमधून खाली मेजरमेंट घ्या आणि पॉइंटवर पिन हेड घुसवा। आता आपण मेजरिंगसाठी फॉर्म कसा तयार करायचा या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत। आतापर्यंत तुम्हाला पुढील गोष्टी समजल्या असतील: ड्रेस फॉर्म बद्दल माहिती, पिनहेड गाईडचे वर्णन करणे, बस्ट ब्रिजचे माप घेण्याचे टप्पे स्पष्ट करणे आणि आर्म होल डेप्थचा चार्ट स्पष्ट करणे।